दरम्यान सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी वर्गासाठी अर्थसहाय्य मोठा निर्णय घेणार आहे असं कळतंय आणि याबाबत चर्चा देखील होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। संध्याकाळी कॅबिनेटची अत्यंत महत्त्वाची बैठक, अधिवेशन संपण्याआधी मोठा शासन निर्णय होईल। सूत्रांची आपल्याला माहिती मिळते आज संध्याकाळी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होते। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी वर्गासाठी मोठा निर्णय या कॅबिनेट बैठकीत होऊ शकतो। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। सागर, संध्याकाळी अत्यंत महत्त्वाची बैठक आहे कॅबिनेटची, काय काय घडू शकतं त्यात? सायंकाळी 6:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे। या बैठकीमध्ये मुख्यतः विषय आहे तो म्हणजे सोयाबीन आणि कापूस याला अर्थसहाय्य करणं। आपल्याला माहित आहे की विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये या सोयाबीन हे फार मोठं एक पीक आहे आणि या संदर्भामध्ये जो नुकसान झालेलं आहे किंवा MSP आहे त्याच्यापेक्षा अतिरिक्त मदत करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे। या संदर्भातच आज महत्त्वाचा निर्णय कॅबिनेटमध्ये होईल असं सांगितलं जातं। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या संदर्भामध्ये अधिकृत घोषणा होईल, पण उद्या अंतिम आठवड्याला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संदर्भात अधिकृत घोषणा सभागृहात करतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।